श्री गणेश शर्मा श्री सरस्वती शर्मा श्री रामचंद्राय नमः। ऋषी रूप धरोनी तापस करू आलासी छळनास आता होई सावकाश करी उधासे निज बळे। ऐका मंडळी, परिहार्याची गरज नाही. गुरुनाम गुरु मारोतराव महाराज यांचा शिष्य बोलतो मी वैजनाथ महाराज. काय ऐका त्या ठिकाणी. ए बाबा कपक्या, काय सोंग केलंस तू? माझे निहाचे त्वरिता दिनवाचशी जीवे जित ऐसे जाणून निश्चित करे पुरुषात निज बळे। काय सोंगे सोंगे झेंडे काही देव जोडे ऐसे नाही. काय सोंग करी बसला तूच माझ्या बरोबर युद्ध कर बघू तासा. ऐसे बोलता मारते सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रते साठोपचिते मांडिला। अरे हनुमान आहे तुम्ही, मला माहीतच नाही तुझ्याकडे अगोदर पाहिलं. कपटी त्या ठिकाणी मला संग कपट करा. आमच्यापाशी कपट काही जमत नाही. उत म्हणले साधू आता तुझी बघतो. आई कोणी कपीचे उदर काळने मी निशाचर धरित विक्राळ शरीराची भ्यासुर भासत। वा वा माधवरावचे चिरंजीव आमचे शेंडगे काय योग आला या ठिकाणी म्हणले. अरे सांगण्याचं तात्पर्य एकच महत्वाचा मुद्दा. एवढा मोठा दिपाट झाला, साधू कुठे गेला की माता भगिनी जस योजने वाढला उंच आडवा योजने पांच माठाचे उभारले कच वैसे वृक्ष शूळ प्राय। अमृत एवढा मोठा झाला आणि पाहतो म्हणला त्या ठिकाणी तुला असा त्या ठिकाणी काय नेहमी उंच रुंद तसाच झाला. अटई दाडा समसमेटा मासाचे चाकळे आट सगळ्या सुरे निखळत कैसा भासत भ्यासुरा। आठ चार तोंड त्या काळनिमीला मंडळी आणि मधी मांसाचे तुकडे सगळी कुठला डोळे तसेच. ऐका वेळ कमी आहे सांगायला. भुयांतरी बुबुळे खोला जैसे ढगढगीत इंगळा तैसे दिसते नेत्र गोळ अति विक्राळ आक्रोश। क्या बात है. अरे तसेच जात त्या रिंगण आणि त्या ठिकाणी असा धावला. बापा म्हणला मग ह्याला कुण सांगतील की जैसा मेघ गडगडीला जैसा निशाचर ढाविनला कोणीच घेऊन ढाविनला हनुमान जटे लक्षणे नावाचं शस्त्र एक प्रकारचं युद्धामध्ये तो घेतलं. काही सांगणारे सांगतेत लाकूडच घेतलं ते जळतं म्हणून. एक कोणीच नावाचं शस्त्र आहे ते घेतलं आणि धावला तुला बघतो म्हणून. प्रताप देखोनी निशाचरी वेगी वाढला कपिके सरी योजने गगनांतरी उसळोनी दुरी चालिला। हे एवढा मोठा उंच झाला. हनुमानालाही जमत होतं तसलं. त्याच्यापेक्षा मोठा हे त्याच्यापेक्षा मोठा. लोक म्हणले बापरे किती होते गंमत आणि काय झाली चमत्कार. जैसा तापला लोगोळे तैसा परतला गुलांगुळ सवेग चालिला सबळ तैसा कल्लोळ अग्नीचा अग्नीचा कल्लोळ आहे. हो लोहगडासारखा हनुमान तापले आणि त्याच्या अंगावर आले. हा म्हणले तुला गुदगुल्या करतो आता. लक्षणीया निशाचरा उडी घातली सत्वर वहाले शतचूर्ण शरीर कपी भार वरी पडता। लगे श्रोते मंडळी ऐका. हनुमंताची उडी आली 100 तुकडे झाले त्याचे पण मेला नाही. बरं लक्षात ठेवा 100 तुकडे झाले त्याचे. आणि काय बोलतो तरी राक्षसातून बडी आक्रंद दिली आरोळी
कपी तुझे युध समेळे मी रांगोळी करीना. ते गोलेगावकर मंडळी आपली मुलगी आहे तिकडे त्याच्याकडे म्हणून म्हणले महाराज तुम्ही कसे आले इथं मला काही कळत नाही. सभापतीचं गाव आहे मंडळी हे एवढं फक्त मला माहित आहे. तुमच्या गावात नाही ना आलो. ऐका 100 तुकडे काही असा पडलेला ए वानरा तुला मारतो म्हणला आणि मेला. ऐसे बोलता राक्षस भूमी आढळला कर्कश. निजा उठिला बहुवास पर्वतेश दंडनीला. आता काही साधी का मंडळी हे ऐकायलाही शक्ती ताकद लागते. 1135 शक्तीच्या वय ऐकायला ताकद लागते मंडळी. बल्ला दना असा भूकंपासारखा आवाज झाला. सगळ्या लोकांना कळालं त्या पर्वतावरल्या शब्द झाला त्या घोट गंधर्व होते निद्रिष्ट. ते उठोनी आत सैरा धावत पर्वती. तिथे गंधर्व होते. ते म्हणजे बापरे रात्रीच्या 12च्या टायमाला एवढा आवाज कशाचा झाला आणि ते सैराट धावतच उठले. 1:13 काय झाले म्हणले आणि उठले हा हा करी. कनका उठिला दुर्जर जागे झाले सत्वर. वाह. हे मुनिया शस्त्रास्त्र पर्वतेंद्र सोडिती. त्या पर्वतावर शस्त्रास्त्र घेतले 14,000 गंधर्वानं. जरा घुमटे काढा आणि गजर करा रामचंद्र महाराज की जय. तो देखिला कपे केसरे भवता वेडीला समग्रे. वर्षाचा ते शस्त्रास्त्रे. अरे वा वा वा. निशी माझी चोरी केली करसे. 14,000 आणि एक माणूस. मला अनुमान तिथं बारीक दिसला आणि का ठिकाणी कोण आहे पत्ता नाव गाव अशा प्रकारे 14 प्रश्न त्यांनी केलेत हनुमंताक. तू कोण कैसा कोण आहेस मध्यरात्री का आलासे. पर्वती सैरा विचारसे आज्ञा कोणाशी पुशेले. मी सुरुवातीला सांगितलं 14 प्रश्न विचारले. कुठलाही कोण आहे नाव गाव त्या ठिकाणी म्हणला माझं नाव मामा. मामा नाही मामा म्हणून असे कितीतरी जगाले येतं. बायकोला वाटतंय आपला मामा याला वाटतं आपला. मी कीर्तन करायचं रट्टान सांगत बसत नाही. ऐका आणि काय म्हणले निशी माझ्या अंधारी तू विचारीशी गिरी शिकारी. वा. पर्वताकार शरीरी कोण धरेवरी वाडीला ए बाबा अरे एवढं मोठं कोण मारून टाकलं इथं तुला इथं पुन्हा बोलविलं काय कारण आहे हे सविस्तर सांग. एक म्हणती पुसता काय धरा बांधा हात पाय. रात्री विचारत आहे तस्कर होय सर्व काय लोक म्हणले अरे येडे इतका शेतीत चोर सापडल्या कुठल्या गावचे ते ना हे मारायचं म्हणले याला कशाला प्रश्न विचारता ह्याला माराच एकदम. ऐसा करिता कल्लोळ मिळले स्वभाव सकळ. ते देखो निगो लांगुळ वा मधुर बोल बोल. 14 सुतार एकदाच लागले बोलायला. अनेकाचे अनेक मते अवघे रीते पोकळ. हनुमानले थांबा 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 गडबड करू नका बाबा मी गरीब माणूस आहे कशाला आलो 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. जंबुरी पाते दक्षिण कोणी किंदास राजधानी. सुग्रीवराज चुडामणी स्थानी नांदता. अरे बाबा 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. असे जम्बूद्वीप आहे
असे 7 द्वीप इथं त्यापैकी त्या ठिकाणी राजा सुग्रीव नांदत आहे आणि ते सेवक आहेत आम्ही. त्याची सखे श्रीरामेसे स्वामी मानी श्रीरामासे तन्मनार्पिले भक्तीसे वानराशी अति प्रेमा. आम्ही त्या ठिकाणी सख्य वानरा संग प्रेम त्या ठिकाणी पडलं. आम्ही त्या निमित्तानं आलो की त्या यरी काही आम्याची गरज नाही. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. राजा रावणाचा रामाचं रणांगण झालं. तात्पर्य सांगायचं लक्ष्मण खाली पाळलाय शक्तीनं आणि त्या कारणानं या ठिकाणी आमचं आगमन आहे असे हनुमान गोर आवाजात त्याला सांगाले तर वाचवावया स्वमित्रासे नेऊ आलो औषधेसे. विज्ञान करावे आम्हासे नमन तुम्हासे मी करीतो. मंडळी माफ करा मला पाया पडतो तुम्हाला विघ्न करू नका. माणसाला जमत नाही असं म्हणल्यानं मला विघ्न करू नका. औषधी नेण्यासाठी रात्रीच्या टायमाला मी आलो क्षमा करा मला. उद्या येताग बसे प्राण सांडील उर्मिला पती म्हणून औषधी मध्ये रात्रे वाह. नेऊन मी आलो. मध्यरात्री येण्याचं कारण सूर्य उदयाच्या आत औषधी पोहोचित केल्या पाहिजेत म्हणून आलो मायबाप. नाही तर येणार नाही मी. असो मंडळी क्षमा मागतो मी बी. जलद सांगालो बरा तुमच्या गावाला माझा पहिला योग गुरुराम गुरु कुठे गुरुजी म्हणायचे आंबे ठाकेला चला पण सुक्रियाच वडगावावर जाव कुठेही जाव मंडळी. पण या ठिकाणी 2 कारण आमचे हिंगलेचे मामा एक नाना त्या ठिकाणी त्यांनी ते म्हणले आपल्या इथे या आणि या गावकऱ्याची विनंती करून आलो. क्षमा मागतो मंडळ मी. एकदा गजर करा रामचंद्र महाराज की जय. सुग्रीवे सहित वानर सकल श्रीरामाचे की करा. माझे नाम हनुमान विराट मार्ग सत्वर मज द्यावा. तुम्ही 14,000 आहेत. मी गरीब माणूस आहे. मला मार्ग द्या. त्या द्यायला हनुमान म्हणतेत. हनुमान म्हणतेत मला औषधी सांगा बापा मला मारू नका. हे म्हणजे अरे लय गरीब आहे याचे खांडच करू. थांबा जरा काय करतो. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्व ठाकरून पुढीला करिता छलन काय बाबूराव? श्री रघुनंदन शोभे. गुरुच्या कामात विघ्न करू नये. माफ करा त्या ठिकाणी आणि मला मार्ग सांगा. मी जातो औषधी घेऊन. ऐसे बोलता कपी केसरे गंधर्व सरसावले भारी केवडी राम सुग्रीवाची थोरे औषधी रात्रे नेऊ आला. असे डुप्लिकेट बकल ऐकिले. सुग्रीवाचं आणि रामाचं नाव सांगतय पण आलाय असे गंधर्व 14,000 म्हणले. गेट आउट. ह्याचं मानायचं नाही म्हणले काही. ह्याच्याकडेच बघायचं. सकाळ सैने सरसावले महारावयासी झाले गदा परिगती कट भाले वर्षो लागले समकाळे. 14,000 लोक एकदाच बाण ढोल दगड एकदाच मारू लागले. कोणी काय बोलताय. हनुमान काय करीना गेले. ऐका काय बळायचं. चौपाशी हवली गैरा होत वनरा करती करा पुढे गंधर्व मिळत इकडे कपिंद्र कोरला चढला करू संहार आढळला. त्याचं मारणं झालं ते दमले. हनुमंतानं काय केलं एकदाच त्याचा संहार
करायचा ठरविलं. छळिया माझी हनुम्या शाना, पण ह्यालाही सुद्धा सांगणार वाचून ऐका. हनुमान माझी जान मकर दोजाशी करिता रण, दाती चुकून पडला तिची माय बाप ऐसे ओढवण्या निले कोण कोण. लई कथा भारी मंडळी. बाप नम्रीत बेटा दस नम्री हनुमंताच्या उरावर मकर दोष बसला होता. रुपे वाढला दारुण रोम ठरकती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र झालं खवळला. हनुमान खवळले, एक गजर केला, वीर रूप धारण केलं. 14,000 लोकायला कसं मारलं ऐका पुढच्या एक ओळीमध्ये. मोठी घात मारी रे, एक दाटा तळे रगडी रे, उरण्याचे पुछे बांधी रे, मंगा पटी रे खडकेसे. किती प्रकारचा मार, काही त्याच हानगोटीत, काही दातानं, काही नकानं, काही पायानं आणि काही शब्दामध्ये धरले. आणि 14,000 एकदाच मारले. एकाची वेळ सत्वरान मारी रे चोरा सहस्र, केला राम नामे भुकार, विजय कपिंद्र तोय झाला. वा उत्तमराव, काय गोड वाचन. दोन्ही बैल सारखे पाहिजे. तो एक इकडे इकडे जमाना त्या ठिकाणी माय एक बाप 63 लेकर. हो एका गावकरी मंडळी चांगला तुम्ही जोड लावला. असो सांगण्याचं तात्पर्य ऐका. एकदाच मारले, गजर केला आणि हनुमान विजयी झाला. ज्याचे मुखी नाम स्मरण वेगन वंदित्याचे चरण, ज्यासी मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण, कळी काळ आपण नित्य नमन त्यासे करे. नामाच्या चिंतने 12 वाटा पलटी विघ्ने. हनुमान नामधारक आहे मंडळी. विघ्न काय करते, कोणत्या 12 आहेत वाटा, अनेक प्रकारचे विषय आहेत. ऐका त्या ठिकाणी का ऐसा नाम धारक वीर विजयी झाला कपिंद्र, नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पाहत. विजयी झाले मंडळी. खलास केलं सगळ्याला. पण आता मात्र काही नाही, काळजीने मारला, गंधर्व मारले. आणि आता औषधी शोधाव हनुमंताचा विचार मंडळनाथ. हो गुरुना कृपेनं आपण सळापुरीत आलो. काय या गावाची उत्सुकता, काय गावाचं हे प्रेम. पर्वताचे जिगराजकडे भात औषधी भार सहजा नव्हती गोचर, तेने कपिंद्र खवळला. रात्रीच्या टायमाला औषधी ओळखू येत नाहीत. इकडे बघ तिकडे बघ, त्या ठिकाणी हनुमान खवळले पुन्हा. चाले बांधिले पर्वते, सोनेची औषधी नेने माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य याचे पाहू पा. हनुमान म्हणले औषधी दिसत नाहीत, बरोबर मी माझ्या संग कपट करतो. अरे पर्वता, तुला माहित नाही मी कोण आहे तर पाहतो तुझी आता. हनुमान पर्वतावर मनोनी खवळला मानसी, तव औषधी देखील पश्चिमेशी धावून गेला त्यापासे, तव पूर्वेशे देखील. हनुमान पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण औषधी चमकायच्या. चमनम चम 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 चम. तिथे गेलं तर टाकळ बाबळ. अरे हे वेगळं दिसतंय. उत्तर दक्षिण समस अवघा पर्वत लख लखीत, वानर विस्मित झाला तेथ, काय येथ करावे. हनुमान विस्मित झाले मंडळी. अतिरथी महारथी हे सगळे सांगणार वाचणार.
माझ्या ओळखीचेच आहेत, फार विद्वान आहेत मंडळी. तुका म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन पुन्हा दाखवायची नाही. एक लक्षात ठेवा, हनुमान रागावले आणि काय काय का औषधी म्हणून धरू जाय तव झाडोरा कैचा काय तोही झाडोरी आणखी पाहे तव तेथे होय तैसे हनुमान औषधी पाहतात मायबाप, पण दुसरं छेकळ टाकळ बाबळ याला हातात. आपला ज्या औषधी मेन सांगतील त्या गवसत नाही. काय करावं आता, वेळ फुकट चाला. ऐसा झाला के दक्षिण नवेची औषधीचे दर्शन चिंता तुराची उद्विग्न काय आपण बोलत काम नाही, जरा दुःख होत आहे. हनुमंताला चिंता पडली, औषधी भेटत नाही, मी काय करू आता. हे हातातलं होतं तेवढं केलं, मोठा प्रतिज्ञा करून आलो होतो औषधी आणील म्हणून, औषधी भेटत नाही, मी काय करू. आधी तुका पुरुषार्थ केला की तुका वघा वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाचे. हनुमानजी माझे दुःख करतात मंडळी. रामानाथ वीर करून बिबतच्या 9 रसात कथा आहे. लगे कपटी राक्षस भेटला, त्याला मारून उपयोग झाला नाही माझा, मला औषधी भेटत नाहीत. हनुमान चिंतेत पडला. दुष्कर कर्मे केली ती अवघीच वाया गेली. औषधीने बुडी दिली शक्ती झाली तीव्रता. मी काय करणार, एवढा प्रयत्न केला, मी भगीरथ प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी आता औषधी भेटत नाही. मी काय करू, एवढा पुरुषार्थ केला, माझा काय उपयोग झाला नाही, औषधीनं बुडी दिली, मी काय करू म्हणू का मंडळी. नामाचं चिंतन करा, सगळं काय होतंय. सुग्रीवा काय मुख दाखवो श्रीराम चरण कैसे पाहो. अंगदा काय उत्तर देवो श्री रघुराव शोभेला. सुग्रीवाला काय तोंड दाखवू, अंगदाला काय म्हणू, मी रामाला काय म्हणू. मी जित प्रयत्न करू म्हणलं होतं, औषधी आणतो, औषधी येत नाही. अशा प्रकारे हनुमान दुःखात आहे. मी निराभिमान केला पाही औषधी आणि नाव घ्याई. रामाने काही आणता सर्व हे घात. असे आध्यात्मिक विषय येते, हे वया गर्वण्य सुद्धा सांगायचं मत नसतात. अभिमान आहे, अहंता झाली. मी औषधी आणतो म्हणले, ते रामाला तिळ मात्र जरी होय अभिमान. मेरू तो समान भार देवा. रामाला अभिमान सण होत नाही. मी अभिमान केला म्हणून माझे काम असे फेल गेले. आणता कर्माची जिनवर जाता सुगण करे सर्गी जानता धरण पावेला जानता साधगाचे कांताने साधी सामी कार्य आणते साधनात होय आणता येतो रायडिंग होय आणता आणता नाही तिथुजी आणता नाही साधन तिजी आणता नाही सतुजी आणता तुझी राजा आईस बीज नाही देख आठवा नाही पारत्री आणता भोजीने आणता खाते करायचे आणता मी आपण श्रीरामाचं केल्यानं त्याने नागवड संपूर्ण औषधी दर्शन नव्हे बजा. 3-4 वया वाचल्या मंडळी, जरा विचार करा. अरे ह्याला जलद वाचन म्हणते. आमच्या त्या ठिकाणी उत्तमरावाचं शेंडगे किती घातक आहे. 2-3 वया वाचल्या, सांगत बसत नाही मी. म्हणती हनुमान पामरा किती आणि औषधी संभारा किती आणि कटवार पाडे खाई रे मरकटा. माझे हनुमान म्हणते काय करावं, कोणत्या त्या ठिकाणी लोक म्हणतात काय शाना रे
बाबा एवढा पसारा कशाला घेऊन आलास त्याच्यात औषधी बी नाही मी काय करू हनुमान म्हणतात काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता भारा बांधून या नेता उपहासता होईल काय विचार करा हे विचार करायचा म्हणले औषधी सगळ्या घ्यायच्या भारा बांधून उपटुण्याच्या लोक म्हणते रे बाबा हे पसारा कशाला इतका आणला मेन पाहिजे ती औषधी नाही धाव पावगा श्रीरामा माझा पराध करी क्षमा पडलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाव वेगे पडता जड भारी हरी संकट पडलं की देवाचं नाव घ्या जाव मेलोन बाबो कधीच म्हणायचं नाही मंडळी ऐका असं हनुमंतावर संकट आलं रामाचं चिंतन केलं परिणाम काय झाला ते ऐका मी तुझे निज बालक ज्ञान मुराची उशंक क्षमा करुणी सकळी कृपावशक करी मी बालक आहे बालक बोबडा बोडी का वाकुळायच का पाऊली ती चोचगरोनी पाऊली रिजे जेवी रामा तुमचं लेकरू आहे मी मला माफ करा माय बाप कळत नाही काय म्हणाले फोन कुठले कुठे लागते तर तसं करंट रामाला तिकडे लागलं ऐशी उत्कंठ चिंता करिता दया कपिनाथा श्रीराम आठवला चित्ता वाह. बुद्धिदाता निज भक्ता नीट ऐका भीतरी देऊनी कानी द्यावे निजमान कानावर ठेवून ऐका ओ देव भक्त वत्सल तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल संत दिन वत्सल आहे अशा प्रकारे कळालं ते रामाला माझा हनुमान संकटात पडलाय काय केलं जो काया वाचा मने शरण रे श्रीराम से वाह. जनार्द सोडे विचासे राम भक्ताचे कृपाळू देव भक्त वत्सल आहे अरे ते कळालं रामाला फक्त भक्ताची देव मये त्यात संताला दिनाची इतिया तर तुम्हा आम्हाला कुटुंबाची इतिया एवढा फरक आहे कळालं माझा हनुमान संकटात पडलाय काय बुद्धी दिली ऐका बुद्धी ज्ञान अक्कल बुद्धी आपल अंतरात्मा रघुनंदन तेने होऊन प्रसन्न कपिनंदन प्रभो लीला बुद्धी ज्ञान आणि अक्कल तीन गोष्टी सारख्या आहेत पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे कळालं पण हनुमंताला कोणती बुद्धी दिली जगाच्या मालकानं गती भरता त्याला म्हणते ऐका कोणती बुद्धी दिली ती ऐका गजेंद्रराय घायला सदान संकटी स्मरला भगवंता पुढे घालोनी सत्वरता घालोनी तत्वता उतरिला शेकडो पुराणात उदाहरण नाही गजेंद्राला एवढ्या मोठ्या बायका पोरं सगळ्यांना सोडले पण कोण होईल बा ब्रह्मांड चालक आपणच हा कधी नाके उडी टाकली गजेंद्राचा बंद तोडला असा रामा त्या खाली केलं हनुमानाकडे नाम झाले नामे पावला रघुकुळ टिळक कपीचे बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला बुद्धी बुद्धी मतास्मी अशी बुद्धी आहे माणसाची इतकी तेज बुद्धी पाहिजे पटकन जसं त्या ठिकाणी कोणी चटकन विचार करावा लागतंय हनुमंताना काय विचार केला तिकून मालकांना बुद्धी दिली काय करू मन एवढी कायची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वतची तत्वता नेऊ सर्वथा उचलो एवढी कशाला
कशाला चिंता करायची हो, दवाखाना मेडिकलच उचलायचं, सगळेच औषध एवढा पर्वत उचलणार आता आणि मी घेऊन जाणार. हनुमंतानं निश्चय केला. सुषेण वैदे राज चेठे ओळखीला वशेदीचे उठविला सौमित्राचे आर्जक्षण लागे. एवढा पर्वत घेऊन जाता. डॉक्टर MD सुशे नाही तिथं, बरोबर ओळखी केलं. आपण पर्वतच घेऊन जाऊ हे ठरवलं. जरी विलंब करू येठ उद्या येईल भास्वत शक्तीवर दे अद्भुत कार्य समस्त नासेला. कार्य नसणार आहे, सूर्य उदय होणार आहे, म्हणून आपण गडबड करायची आहे, पर्वत उचलायचा आहे. अशा प्रकारे विचार हनुमंतानं केला. पर्वते मांडिले चढ पाहोदरीने माझे बळ औषधी लपविल्या सकळ मज केवळ केवळ गोवावया. ऐका मंडळी, घोर त्या ठिकाणी चिंतनी महत्वाचा मुद्दा. त्या पर्वतानं माझे संकपट केले तरी पर्वता तुझ्याकडे बघतो मी. आणि हनुमंतानं विचार केला आणि पर्वतच आई बिनला रावणाचे गोवा धरिले आमासी उपडून याच्या गंधासी औषधीशी येईना. पर्वत, तुला माहित नाही मी कोण आहे तर? अरे मला त्या ठिकाणी वेळ लावला. तू राजा रावणाच्या पार्टीचा आहेस. पहिलेपासूनच पार्ट्या होत्या मंडळी. लोक म्हणजे आताच पार्ट्या, पहिलेपासूनच बजणं होते, पहिलेपासून जो अहंकार होता. तरी तुला बघतो मी, तू रावणाच्या पार्टीवरला आहे. ऐसा करो विचार केला रामनाम भूकार कापिनले सुरासुर चराचर भय भिटा. रामचंद्र महाराज की जय. गजर केला आणि गजर केल्याबरोबर दणाना चौकडाचा आवाज गेला. पर्वत मला आता काही नाही, मी मरतो कडे, काहीच खरं नाही. उठे गुलाली गुळ खाते शिकर कवळी रे हाते आंधळीता पर्वताचे होते आकांचे कलकलते. नाही, रात्रीचा टाइम आहे, 1:39चा. शेपूट गुंडाळलं, हातानं वरी धरलं कला, पर्वत हरिला. त्या चिमण्या पाखरं पशु पक्षी म्हणले काय याचं संकट आलं, घाबरले. रोनिया रामस्मरण वेगी उपडिता गिरिद्रोण त्रिभुवन शेषफन तडकला. रामनामाचा गजर केला आणि खाली शेषापर्यंत तळतळ महातळ रसातळपर्यंत आवाज गेला. वरी आकाशावर सोरळ बुरलक बोलो 14 भुवनात आकाश गेला आवाज. अरे बापरे, एवढा दंता कशाचा? धनानीले पाटाला हरवणी लोक बाळवण देवता करवर केला कोला सगळी भेने प्राणी वंचरची लागली गिरिकंदर सजमेच्या तरचा चौफेर कलकलच्या टांगमडाच्या आरडीच्या अंग्रेजी होया. आंदो वेळा दुलवणी गुटिया कांतानी जमी जाई जाती तोडली जाई शरणाली कमी दिसायला गेल्या पैसे वर सबने निघाले पाटाळी दिग्जरा बैचरी टाळी डाट घेरी खेटांता. पृथ्वीला अष्टदिक्पाळे पहिला दणका बसला, आकाशातला लोकांना दणका बसला. ह्याला म्हणते सुपर वाचन. दस योजन हे विचार पंच योजन उंची थोर ऐसा पर्वत वितर कपिंदे सत्वर उपडिला. 40 कोस उंचाचा पर्वत उचलला. ऐका मंडळी, आमची सेवा संपूर्ण समाप्त होत आहे आणि हनुमान पर्वत घेऊन निघाले.